न्यूज, सच जरूरी है। नमस्कार दर्शकों, ये है एमएनएस न्यूज नेटवर्क और आप देख रहे हैं एमएनएस न्यूज टीवी। दर्शकों, मैं हूं आपके साथ शुभांगी कामड़े। तो आइए देखते हैं नागपुर शहर की तमाम बड़ी खबरें। इससे पहले एक नजर रुक करते हैं आज की हेडलाइंस की ओर। नागपुर में एकनाथ शिंदे बोले अब स्थानीय निकाय चुनाव जीतेंगे। बुट्टी बोरी चौराहे से 2 किलोमीटर तक लग रहा लंबा जाम। कल्याणेश्वर मंदिर में दिन भर गन्ने के रस से होगा भोले का अभिषेक। आइए देखते हैं खबरें विस्तार से। नागपुर में एकनाथ शिंदे बोले अब स्थानीय निकाय चुनाव जीतेंगे। शिवसेना के प्रमुख या उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने अब कार्यकर्ताओं को स्थानीय निकाय चुनाव जीतने का टारगेट दिया है। उन्होंने कहा कि लोकसभा एवं विधानसभा चुनाव के बाद अब मनपा, जिला परिषद, नगर पंचायत के चुनाव होने वाले हैं। यह कार्यकर्ताओं के चुनाव है। अब पार्टी के लिए मेहनत करने वाले कार्यकर्ताओं को मौका देकर उन्हें बड़ा बनाना है। चुनाव जीतने के लिए पूरी शक्ति लगाई जाएगी। उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के मौजूदगी में नागपुर में आयोजित दे धक्का सम्मेलन या कनान की सभा में कई दलों के पदाधिकारी शिंदे सेना में शामिल हुए। उद्धव सेना के पूर्व जिला प्रमुख राजू हरने, एसएसआईयू के पूर्व शहराध्यक्ष सुमुख मिश्रा, मनसे के प्रदेश अध्यक्ष किशोर सरायकर आदि शामिल है। नागपुर में आयोजित कार्यक्रम में मंत्री संजय राठौड़, विधायक कृपाल तुमाने एवं मनीष कायंदे, पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख किरण पांडव, शहर प्रमुख सूरज गोजे आदि मौजूद थे। उप मुख्यमंत्री शिंदे ने इस दौरान कहा कि महाराष्ट्र का विकास ही उनका एजेंडा है। पार्टी के कार्यों पर विश्वास कर विभिन्न दलों के लोग पार्टी से जुड़ रहे हैं। उन्होंने स्वीकार किया कि पार्टी ने अब तक पूर्व विदर्भ पर अपेक्षित ध्यान नहीं दिया, लेकिन अब स्थिति बदलेंगी। कार्यकर्ताओं को ताकत दी जाएगी, काम करने वालों को ही दे पदे। पार्टी के पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख किरण पांडव ने इस दौरान कहा कि जो पदाधिकारी काम नहीं करते उन्हें पद मुक्त करना चाहिए। शिंदे ने इस पर कहा कि पार्टी में जो काम करेगा वही आगे जाएगा। कार्यकर्ता ही पार्टी की ताकत है, ऐसे में काम करने वालों को ही पद देना चाहिए। क्या कहा पहले आपने कि मुझे हल्के में नहीं ले, ये तो मैंने पहले ही कहा है। जिन्होंने मुझे हल्के में लिया है, मैं एक कार्यकर्ता हूँ, सामान्य कार्यकर्ता हूँ, लेकिन बाला साहब और दिगे साहब का कार्यकर्ता हूँ, ये समझ के मुझे सबने लेना चाहिए। और इसलिए जब हल्के में लिया तो 2022 में टांगा पलटी कर दिया, सरकार को बदल दिया, आम लोगों के मन की सरकार को हमने लाया वहां पर। और डबल इंजन की जो लोग चाहते थे, डबल इंजन की सरकार चली। और देखो, मैंने उस वक्त कहा था विधानसभा के पहले मेरे भाषण में कि मैं और देवेंद्र जी 200 से ज्यादा सीटें लाऊंगा, तो 232 सीट आई है। और इसलिए मुझे हल्के में मत लेना। ये इशारा जिनको समझना है वो समझ ले, और मैं मेरा काम करते रहूंगा। रोज आरोप लगा रहे, रोज देखो महाजी शिंदे पुरस्कार मिला, पवार साहब ने पुरस्कार दिया। एक मराठी मानुस को एक पुरस्कार देता है जो महापराक्रमी महादजी शिंदे, ये बहुत बड़े योद्धा थे, उनके नाम से महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार मेरे जैसे कार्यकर्ताओं को दिया गया। उस पर भी कितनी जलन हो गई। कितने जलोगे, एक दिन तो जलकर खाक हो जाओगे। और इसलिए मैं कहता हूँ कि उस वक्त पवार साहब का भी अपमान किया, जिन्होंने उनको मुख्यमंत्री बनाया था, उनका भी अपमान किया। साहित्यिक लोगों को दलाल कहा, उनका भी अपमान किया। महादजी शिंदे जी, उनके वंशजों का भी अपमान किया। मेरा तो अपमान छोड़ो। और उसमें अमित शाह जी का भी नाम जोड़ा गया, बोले ये पुरस्कार अमित शाह जी को है। क्यों? क्या ये सब चल रहा है? कभी तो सुधरेंगे कि नहीं? और इसलिए मैं अभी भी कहता हूँ, देखो, मुझे कितने भी आरोप लगाओ, कितनी भी गालियां दो, लेकिन जब तक ये पूरी जनता महाराष्ट्र के हमारे साथ है, तब तक मुझे कोई चिंता नहीं है। नरेंद्र महाराज विधानसभा कोई आया नहीं है अभी हमारे विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजनेचा इम्पॅक्ट नव्हता. साधू संत आणि संघाचे लोक घरोघरी सगळ्यांचा इम्पॅक्ट सगळ्यांचा होता. लाडकी बहीण, लाडके शेतकरी, लाडके तरुण, लाडके ज्येष्ठ, साधू संत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सगळ्या लोकांनी काम केलं, साधू संतांनी केलं. आणि त्यामध्ये नरेंद्र महाराजांचं देखील मोठं एक अधिष्ठान आहे. त्यांचे लोक देखील आमच्या महायुतीच्या पाठीशी होते. महायुतीला त्यांनी देखील सहकार्य. सर, सुरेश दस ने आरोप लगाया है कि धनंजय मुंडे अमित शाह काही महायुतीची बैठक वगैरे होणार? बैठक आहे उद्या
वेस्टर्न झोनल जी कमिटी आहे काउन्सिल त्याची बैठक आहे. सर, सुरेश धस ने आरोप लगाया है कि धनंजय मुंडे सायंकाळी 4 वाजता मोठे पक्षप्रवेश आहे पूर्व विदर्भातले, कसं बघता याच्याकडे? आज विदर्भ दौऱ्यावर आपल्या इथल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मेळावा आयोजित केलाय. त्याला मी जातोय. खरं म्हणजे निवडणुकीत मी इकडे प्रचाराला आलो होतो आणि तेव्हा मी सांगितलं होतं की आमच्या उमेदवारांना महायुतीच्या निवडून द्या आणि मग निवडून आल्यावर गुलाल उधळायला आणि आपले आभार मानायला मी येईन. त्याप्रमाणे या जनतेचे आभार मानण्यासाठी मी इकडे आलेलो आहे. खरं या सर्व महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने महायुतीला लँडस्लाईड मॅन्डेट दिलं, काम करणाऱ्या लोकांना सत्ता दिली आणि त्यामुळे आणखी आमची जबाबदारी वाढलेली आहे. म्हणून आता त्यांचे आभार मानायला मी या भागात पंतप्रधान कार्यालयानं घेतलेली आहे आणि मुख्य सचिवांना निर्देश दिलेला आहे. बिलकुल यामध्ये मी स्वतः लक्ष घालीन आणि मुंबईच्या महापालिका आयुक्तांशी देखील मी स्वतः बोललोय आणि त्यांना या संदर्भात गांभीर्याने घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. तुम्हाला धमकी आल्यानंतर श्वेता महाले यांना सुद्धा धमकी आलेली आहे, कसं बघता एकूणच याच्याकडे? खरं म्हणजे धमक्या या मला यापूर्वी देखील अनेक वेळा आल्या होत्या. म्हणजे अगदी मी जेव्हा शाखा प्रमुख होतो तेव्हा आमचे आनंद दिघे साहेब होते, त्यावेळेस देखील लेडीज बार बंद केले त्या काळात. त्यावेळेस देखील खूप धमक्या आल्या, ठार मारण्याच्या धमक्या आल्या आणि अनेक प्रयत्नही झाले, परंतु मी कधी घाबरलो नाही. गडचिरोलीचा मी पालकमंत्री होतो त्यावेळेस देखील नक्षलवाद्यांनी देखील मला धमक्या दिल्या, परंतु त्यांच्या धमक्यांना मी कधीच भीक घातली नाही आणि आपल्या गडचिरोलीच्या पोलिसांनी अतिशय चांगलं काम केलं नक्षलवाद संपवण्यासाठी. त्याचबरोबर गडचिरोलीमध्ये पहिला प्रकल्प सुरू करण्याचं काम या ठिकाणी मी केलं सुरजागडमध्ये आणि त्यामुळे नक्कीच आता तिथल्या हाताला काम मिळतोय आणि गडचिरोली देखील आपण बघताय की नक्षलवाद जवळपास संपुष्टात आलाय आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेबांनी देखील सांगितले 2026 पर्यंत आपला देश नक्षलमुक्त करायचा. आता स्वतः मुख्यमंत्री गडचिरोली बघतायत, ते पालकमंत्री आहेत आणि म्हणून अशा अनेक वेळा मला धमक्या आल्या, पण या अशा धमक्यांना मी कधी घातली नाही, धमक्यांना मी कधी घाबरलो नाही, घाबरणारही नाही. दहावीचा पेपर होता, 10वीचा पेपर फुटलेला आहे, काय सांगाल? त्याची चौकशी केली जाईल आणि आम्ही ठरवलंय कॅबिनेटमध्येच की कॉपी मुक्त महाराष्ट्र करण्याचा संकल्प आपल्या सरकारने घेतलेला आहे आणि ज्यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. ओरा समितीचा रिपोर्ट जो ओरा समितीच्या रिपोर्ट बद्दल माहिती केंद्र सरकारने दिली की असा रिपोर्ट आमच्या रेकॉर्ड मध्ये नाही, वारंवार महाराष्ट्राचे राजकारण त्याची मी माहिती घेतो. अध्यक्ष काही नगरसेवक या ठिकाणी नागपुरात प्रवेश करतायत, तुमचे होर्डिंग ते धक्का लागले, नेमके कोणाकोणाला धक्के देणार आहे विदर्भात? जपानचा याला संदर्भ आहे, जपानचा संदर्भ आहे. ज्या पद्धतीने रोज येत आहेत, धक्का देत आहेत. जपान झालाय उद्धव ठाकरेंचं म्हणणं आहे. हिरोशिमाचा बॉम्ब तुम्ही टाकला होता, उद्धव ठाकरे म्हणतायत जपान त्यांचा झाला, त्यांच्या रोज भूकंपात धक्के बसतायत, त्यामुळे तुमचा बॉम्ब तुम्हाला धक्का देणार, तुम्ही दिसणार पण नाही, उद्धव ठाकरे म्हणाले. कसं आहे याच्यामध्ये काही लोक म्हणाले धक्का पुरुष झाले. खरं म्हणजे त्यांना या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांनी मजबूत धक्का देऊन कायमचा घरी बसवलेला आहे. खरं म्हणजे बाळासाहेबांच्या विचाराला धक्का देणारे आणि बाळासाहेबांचा विचार सोडणारे किंबहुना पक्षातल्या चांगल्या लोकांना, त्यांची नावं मी घ्यायला गेलो तर खूप वेळ लागेल, पण जे चांगलं काम करणारे, पक्ष वाढवणारे लोक, त्यांना धक्का मारून बाहेर काढणारे जे पक्षाचे नेते आहेत त्यांना जनता धक्का दिल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे शिवसैनिक आमच्या सोबत येत आहेत आणि शिवसैनिक सोबत येत आहेत, एक विश्वास दाखवत आहेत आणि या विश्वासाला पात्र ठरण्याचं काम शिवसेना बाळासाहेबांच्या विचाराची, आनंद दिघे साहेबांच्या विचारांची शिवसेना काम करते. आणि म्हणून एक शेअर बाजाराचं तुम्हाला मी सांगतो, शेअर बाजारमध्ये ज्या कंपनीचे शेअर त्याचे क्रेडिबिलिटी असते आणि विश्वास असतो ते शेअर लोक खरेदी करतात. किती बाजारामध्ये उलटापालट झाली तरी ते शेअर खालीवर होत नाहीत, असे आमची शिवसेना आहे आणि त्यामुळे
या शिवसेनेवर लोक विश्वास ठेवतात. खरं म्हणजे काम करणारी शिवसेना, बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाणारी शिवसेना, आनंद दिघे साहेबांचे विचार पुढे घेऊन जाणारी शिवसेना आणि विकासाला प्राधान्य देणारी शिवसेना. म्हणून 2.5 वर्ष मी जे काम केलं, महायुती, मी, देवेंद्रजी, अजितदादा, एक टीम बनवून काम आम्ही केलं आणि त्याचा परिपाक जो आहे या विधानसभेत दिसतोय. रायगडचा तिढा कधी सुटणार पालकमंत्री लवकरच सुटेल तिढा. नरेंद्र महाराज म्हणाले लाडकी बहीण योजनेचा विधानसभा निवडणुकीत इम्पॅक्ट नव्हता, तर साधू संतांनी संघाची लोक घरोघरी गेले त्याचा इम्पॅक्ट होता म्हणाले. म्हणतात सर नाईक म्हटले की मोफत सवलती दिल्यामुळे एसटी तोट्यात जाते. लाडक्या बहिणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, बंद होणार नाही. त्याचबरोबर एसटी मध्ये लाडक्या बहिणींना, महिलांना 50% सवलत दिलेली, ती सवलत बंद होणार नाही, बंद होणार नाही. नरेंद्र महाराज म्हणाले. आइए बढ़ते अगली खबर की ओर। बुट्टीबुरी चौराहे से 2 किलोमीटर तक लग रहा है लंबा जाम। घटिया ढंग से बनाया गया बुट्टीबुरी फ्लाईओवर का एक हिस्सा 24 दिसंबर को धंस गया था। हाल ही में भारी विलंब के साथ एक्सपर्ट की हादसे को लेकर रिपोर्ट आई है। इसमें पुल के धंसने के पीछे पुल पर ओवरलोड को ही वजह बताया जा रहा है। घटिया निर्माण के बाद पुल का धंसना, आवाजाही के लिए इसका बंद रखा जाना और NHAI मुख्यालय की लेट लतीफ एक्सपर्ट की टीम के जायजे और जांच तक 2 माह से पुल बंद रहा है। ये 3 माह तक बंद रहेगा। 10 दिन बाद पुल का सुधार कार्य शुरू होगा और 45 दिन में इसका काम पूरा करते हुए इससे वाहनों की आवाजाही शुरू हो जाएगी। पर इस बीच बुट्टीबुरी चौराहे से डोंगरगांव तक करीब 2 किलोमीटर लगा लंबा जाम लगते जा रहा है। पूर्व में यहाँ MIDC से वर्धा रोड के लिए वाहनों की आवाजाही होती थी, लेकिन अब ये वाहन बुट्टीबुरी चौराहे से होकर ही वर्धा रोड के लिए चल रहा है। आइए बढ़ते अगली खबर की ओर। कल्याणेश्वर मंदिर में दिन भर गन्ने के रस से होगा भोले का अभिषेक। महास्थित कल्याणेश्वर मंदिर में महाशिवरात्रि पर्व पर 26 फरवरी को पूरे उत्साह के साथ मनाया जाएगा। इस अवसर पर भगवान भोलेनाथ का श्रद्धालुओं द्वारा गन्ने के रस से अभिषेक किया जाएगा। इस संबंध में जानकारी देते हुए मंदिर समिति के गुणवंतराव पाटिल ने बताया कि महोत्सव को लेकर मंदिर में तैयारियां पूरी कर ली गई है। उन्होंने बताया कि भगवान भोले के दरबार को फूलों से सजाया जाएगा। मंदिर में श्रद्धालुओं के लिए विशेष व्यवस्था की गई है। उन्होंने बताया कि जिन श्रद्धालुओं ने बाबा के अभिषेक के लिए पहले से बुकिंग कर ली है, उनके द्वारा 25 फरवरी की मध्यरात्रि 2 बजे से बाबा अभिषेक पूरे मंत्रोच्चार के साथ किया जाएगा। इसके अलावा महाशिवरात्रि के दिन मंदिर में आने वाले श्रद्धालुओं को निःशुल्क गन्ने का रस उपलब्ध किया जाएगा ताकि वे भी भगवान भोले का अभिषेक कर सके। अब वक्त हो चला दर्शकों ब्रेक का। ब्रेक से लौटने के बाद देखिएगा देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें। बने रहिए MNS न्यूज पर मेरे साथ यानी शुभांगी के साथ। नमस्कार। MNS न्यूज ला पुढील वाटचाल खूप खूप शुभेच्छा। आप देख रहे हैं MNS न्यूज, सच जरूरी।